एएसपी आणि डीएसपी या दोघांमधून कोण आहे ग्रामीण भागाचा रक्षक आणि कोण आहे शहरी भागाचा नायक? या दोघांमधून एक आयपीएस ऑफिसर कोण आहे? यूपीएससीच्या प्रतिष्ठित परीक्षा पास करणारा एएसपी किंवा राज्याच्या पातळीवरच्या कर्तव्याला समर्पित असणारा डीएसपी? या दोघांमधून ऍक्च्युअल मध्ये कोण मोस्ट पॉवरफुल आहे? या दोघांच्या जबाबदाऱ्या ऍक्च्युअल मध्ये काय आहेत? या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मोकळ्या होणार आहेत आणि तुम्हाला एक नॉलेजेबल व्हिडिओ मी प्रोव्हाइड करणार आहे। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। एएसपी वर्सेस डीएसपी बॅटल कंपॅरिझन। तर मग एएसपी म्हणजे असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आणि डीएसपी म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस। या दोन्ही पोलीस रँक आहेत आणि टॉप लेवलचे पोलीस पोझिशन आहेत। तर मग एक एएसपी ऑफिसरची जर गोष्ट केली तर एएसपी हा एक आयपीएस ऑफिसर असतो। एएसपी ऑफिसर हा एक आयपीएस ऑफिसर असतो जो की यूपीएससी एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर निवडला जातो। हे एएसपी ऑफिसर्स बहुतेक ग्रामीण भागात किंवा लहान शहरामध्ये पोस्ट केले जातात, कारण तिथे कायदा आणि सुव्यवस्थेची गरज जास्त असते। त्यात त्यांची जबाबदारी असते पोलीस स्टेशनचे सुपरविजन करणे, स्थानिक विवाद आणि गुन्हेगारीला नियंत्रण करणे, त्यानंतर मग पब्लिक सेफ्टी इन्शुअर करणे आणि कम्युनिटी रिलेशन मेंटेन करणे। सोप्या पद्धतीने जर समजायला गेले तर एएसपी ची मुख्य जबाबदारी म्हणजे त्याच्या हद्दीत लॉ अँड ऑर्डर्स मेंटेन करण्याची असते। तो आपल्या अंडरमध्ये येणाऱ्या पोलीस स्टेशनवर नजर ठेवतो, त्यांची कामगिरी तपासतो। एएसपीला प्रत्यक्ष स्थानिक गोष्टींची माहिती असावी लागते, जसे की कोणत्या एरियामध्ये कोणते गुन्हे होतात, कोणते डिस्पॅच चालू आहेत आणि तिथे काय परिस्थिती आहे, यासाठी तो रेग्युलर बेसिसवर फील्ड व्हिजिट करत असतो। तर मग अशा प्रकारे एक एएसपी ऑफिसर असतो। तर मग आता आपण एक डीएसपी ऑफिसर आणि एएसपी ऑफिसर यांची आपण कंपॅरिझन करूया। तर मग आता डीएसपी ऑफिसरची जर गोष्ट केली तर डीएसपी ही राज्य सरकार मार्फत निवडली गेलेली पोस्ट असते। डीएसपी हा जो काय ऑफिसर असतो हा एक गॅजेटेड ऑफिसर असतो जो स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन द्वारे निवडला जातो। डीएसपी सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्यांच्या मुख्यालयांमध्ये पोस्टेड असतो। त्यात त्यांची जबाबदारी असते डिस्ट्रिक्ट लेवलवर पोलीस ऑपरेशन्स मॅनेज करणे, मेजर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचे नेतृत्व करणे आणि लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे। तर मग आता फायनली जर एएसपी आणि डीएसपी मध्ये जर फरक समजायचे जर म्हटले तर ते त्यांची निवडणूक प्रक्रिया आणि त्यांचे अधिकार क्षेत्र आहे। हो, जसं की एएसपी हा एक आयपीएस ऑफिसर असतो जो नॅशनल लेवलवर यूपीएससी एक्झामिनेशन करतो, तर डीएसपी हा एक स्टेट लेवलवर निवडला जातो। एएसपी ची पोस्ट ग्रामीण भागात जास्त असते तर डीएसपी ची पोस्ट शहरी भागात जास्त असते। नेक्स्ट पॉइंट इज प्रिव्ह्यू व्हिडिओज सिनियरिटी कंपॅरिझन्स। तर मित्रांनो, पोलीस रँक मधील ज्या काही इक्वल रँक्स आहेत त्यांचे बॅटल कंपॅरिझन व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत। तर मग त्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेल्या असतील तर मग त्या व्हिडिओज मधील ज्या काही पोस्ट आहेत त्या पोस्ट आणि या पोस्ट मध्ये या व्हिडिओ मध्ये आता ज्या काही सांगत आहे त्या पोस्ट मध्ये तुम्ही कन्फ्यूज नक्कीच होत असणार। तर मग त्या मागील व्हिडिओज आणि या पोस्ट या व्हिडिओ मध्ये ज्या काही पोस्ट आहेत त्यांचे थोडेफार मी कंपॅरिझन करण्याची या ठिकाणी ट्राय करतो, ज्याच्या थ्रू तुम्हाला समजेल की कोणती पोस्ट सिनियर आहे। तर मग सर्वात आधी आपण एएसपी ची जर गोष्ट केली तर एएसपी ही रँक ज्युनियर रँक आहे। हो, एएसपी हा ज्युनियर ऑफिसर आहे जो ट्रेनिंग नंतर डायरेक्ट फील्ड ड्युटी सुरू करतो। यानंतर मग त्याच्या वरचा जो काही अधिकारी येतो तो म्हणजे एडीएल एसपी। एडीएल एसपी हा एएसपी पेक्षा सिनियर असतो आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जास्त इन्व्हॉल्व असतो। त्यानंतर मग पुढील जो काही सिनियर ऑफिसर येतो तो म्हणजे एसपी। एसपी म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, हा सगळ्यात सिनियर असतो। या तिघांमध्ये एसपी ला जास्त एक्सपिरियन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि डिस्ट्रिक्टच्या ओव्हरऑल लॉ अँड ऑर्डर्सच्या इन्चार्ज हा एसपी असतो। एसपी म्हणून सिनियरिटी सायकल मध्ये सर्वात वरचा ऑफिसर असतो। आता आपण डीएसपी चे कंपॅरिझन मागील व्हिडिओज मध्ये ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्याशी आपण करूया। तर मग डीएसपी ही रँक स्टेट लेवल रँक असते, म्हणजे डीएसपी हा स्टेट लेवल ऑफिसर आहे जो डिस्ट्रिक्ट लेवलवर काम करतो। याच्यानंतर याच्यावरील जो काही ऑफिसर आहे तो म्हणजे एडीएल डीसीपी। एडीएल डीसीपी हा डीएसपी पेक्षा सिनियर ऑफिसर असतो आणि अर्बन लॉ अँड ऑर्डर्स मॅनेज करण्यात हा सर्वात एक्सपर्ट ऑफिसर मानला जातो। याच्या पण वरील जो काही अधिकारी असतो तो म्हणजे डीसीपी। डीसीपी म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, हा अर्बन एरियाचा हेड ऑफिसर असतो।
डीसीपी ला जास्त अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि तो सिटीच्या ओव्हरऑल लॉ इन्फोर्समेंटचा इन्चार्ज असतो. म्हणून सिनियरिटी सायकल मध्ये डीसीपी हा सर्वात वरचा ऑफिसर असतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट येतो पॉवर्स अँड अथॉरिटीज कंपॅरिझन. यात सर्वात पहिले एएसपी ची पॉवर जर बघायला गेली तर एएसपी ला सामान्यतः स्थानिक पातळीवर क्राइम्स आणि पब्लिक ऑर्डर्स मेंटेन करण्याचे अधिकार असतात, जसे की चोऱ्या किंवा रोड ॲक्सिडेंट्सचे इन्व्हेस्टिगेशन हँडल करण्याचे काम देखील एएसपी ला असते. एएसपी ला सर्च वॉरंट इश्यू करण्याचा अधिकार असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एएसपी विदाऊट सर्च वॉरंट कोणत्या पण ठिकाणी सर्च ऑपरेशन करू शकत नाही. याच्यानंतर डीएसपी ची पॉवर्सची जर गोष्ट केली तर डीएसपी ची अथॉरिटी एएसपी पेक्षा थोडी व्यापक असते. हो, डीएसपी ला सिरियस क्राइम्स जसे की मर्डर, डकेती यांसारख्या सिरियस केसेस मध्ये इन्व्हेस्टिगेट आणि अरेस्ट करण्याचा अधिकार देखील असतो. जर एखाद्या वेळेस अर्जंट सिच्युएशन जर आली, इमर्जन्सी जर आली तर मग त्यावेळेस डीएसपी विदाऊट वॉरंट सर्च ऑपरेशन्स कंडक्ट करू शकतात आणि यामुळेच ते मोठ्या इन्सिडेंट आणि पब्लिक सेफ्टी कंट्रोल करण्यास मदत करतात. आता फायनल पॉवर्सचे आपण या ठिकाणी कंपॅरिझन करूया. डीएसपी सामान्यतः स्थानिक पातळीवर काम करतात आणि त्यांची अथॉरिटी जिल्हा किंवा सब डिव्हिजन पातळीपर्यंत मर्यादित असते. त्यांची ड्युटी म्हणजे डे टू डे लॉ एन्फोर्समेंट ॲक्टिव्हिटीज आणि कम्युनिटी पोलिसिंग असते. तसेच डीएसपीची जर गोष्ट केली तर डीएसपीची अथॉरिटी एएसपी पेक्षा अधिक असते. डीएसपीला जिल्हा किंवा डिव्हिजनल पातळीवर बॉर्डर अथॉरिटी असते, ज्यामुळे ते मेजर क्राइम्स जसे की क्रिटिकल लॉ अँड ऑर्डर्स सिच्युएशन हँडल करू शकतात. कारण डीएसपीने आपल्या करिअरमध्ये या सर्व गोष्टींचा चांगल्या प्रकारे अनुभव घेतलेला असतो. मोठ्या प्रकारचे त्याला एक्सपिरियन्स असते, त्यामुळे या सर्व गोष्टींना डीएसपी चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज एएसपी वर्सेस डीएसपी विच इज बेस्ट. सध्याचे आणि पूर्वीचे अधिकारी सांगतात की एएसपी होण्याचा चांगल्या प्रकारे फायदा आहे, कारण एएसपी बनण्यासाठी यूपीएससी एक्झाम क्लिअर करावी लागते, जी की एक प्रतिष्ठित परीक्षा आणि प्रक्रिया आहे. तर मग यूपीएससी क्लिअर केल्यानंतर तुम्ही एक एएसपी ऑफिसर बनतात, म्हणजेच एक आयपीएस ऑफिसर तुम्ही त्या ठिकाणी असतात. आयपीएस ऑफिसरची फर्स्ट पोस्ट म्हणजेच एएसपी असते. तर मग ज्याला जास्तीत जास्त ट्रेनिंग आणि रिसोर्सेस मिळतात, करिअर ग्रोथ पण चांगल्या प्रकारे असते आणि तुम्हाला केंद्र सरकारकडून सपोर्ट देखील मिळतो. डीएसपीची जर गोष्ट केली तर डीएसपी होण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला राज्य स्तरावर जास्त मान आणि ओळख मिळते. डीएसपीकडे स्थानिक स्तरावर जास्त अथॉरिटी असते आणि त्यांची भूमिका थेट पब्लिक सोबत असते, जी की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. डीएसपीला गंभीर अपराध आणि मोठ्या घटनांचा अनुभव सुद्धा मिळतो, ज्यामुळे ते पोलीस फोर्समध्ये एक स्ट्रॉंग आणि रिस्पॉन्सिबल ऑफिसर बनतात. तर मग पोझिशन तर दोन्ही बेस्ट आहेत, दोन्ही रँक्स, दोन्ही ऑफिसर आपापल्या जागी बेस्ट आहेत, पण ते तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहे की तुम्हाला कोणती पोस्ट बेस्ट वाटते. हे सर्व पॉईंट्स ऐकून आता नेक्स्ट पॉईंट येतो हाऊ टू बिकम एएसपी अँड डीएसपी. तर मग सर्वात आधी एएसपीची जर गोष्ट केली तर मग एएसपीसाठी तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर मग तुम्ही डायरेक्ट यूपीएससी एक्झामिनेशनमध्ये इंडियन पोलीस सर्व्हिस IPS साठी अप्लाय करायचे आहे. जर तुम्ही यूपीएससी एक्झामिनेशन जर चांगल्या प्रकारे जर क्लिअर केले तर मग तुम्ही एएसपी बनू शकतात. त्यानंतर मग डीएसपीची जर गोष्ट केली तर मग डीएसपीसाठी पण तुमच्याकडे ग्रॅज्युएशन डिग्री असणे गरजेचे आहे. तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर मग तुम्ही डीएसपीसाठी तुम्ही पण अप्लाय करू शकतात. तर मग डीएसपी बनण्यासाठी तुम्हाला राज्य पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झामिनेशन क्लिअर करावे लागेल. हे एक्झामिनेशन क्लिअर केल्यानंतर तुम्ही डीएसपी बनू शकता. तर मित्रांनो, आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की एएसपी आणि डीएसपी या दोघांमध्ये ॲक्च्युअलमध्ये डिफरन्स काय आहे. तर मित्रांनो, लाईट पण गेलेली आहे, तुमच्यासाठी मी व्हिडिओ पण बनवत आहे. तर मग व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुम्हाला पुढच्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मग ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करा. मी पुढे रिसर्च करून त्या टॉपिकवर नक्कीच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिकविषयी. चला तर मग तोपर्यंत गुड बाय. जय हिंद अँड जय भारत.